PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व मंडळी, कबूल केल्याप्रमाणे घेऊन आली आहे एक रहस्यमय रोमांचक कौटुंबिक कथा जी तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल आणि कथेला तुम्ही प्रेमही द्याल. तर चला तर सुरुवात करूया नवीन कथेला. ही कथा आहे एका साध्या सोज्वळ गृहिणीची, एका आईची, पण षडयंत्र कारस्थान याचा बळी होऊ घातलेली. काय आहे तिचं आयुष्य, भविष्य? ऐकायलाच हवी नवी कोरी कथा. नाव आहे वेडी. भाग पहिला. लेखिका प्राची सुळे. सुरुवात करूया. संध्या, आता अति होते हां तुझं. तुला त्या प्रकारे सांगितले, या प्रकारे सांगतोय, तरी तुझे पहिले पाडे 55च. समजून घ्यायचे नाहीच असेच ठरवले आहेस का? रोजच तुझी कटकट कंटाळू आहे मी. काय तू एकदाचा सोक्षमोक्ष करायचा असेल तर कर बाई. नाही राहायचं आहे का माझ्याबरोबर तुला? आपल्या मुलाला सचितला माझ्यापासून तोडायचं आहे का? नाही मिळू द्यायची आहे ना त्याला बापाची माया? ठेवतो माझ्या हृदयात दगड. पण तू खुश राहा. माझ्या मुलाचा सारा खर्चही देईन. पण तुझं रोजचं हे वेड्यासारखं वागणं बंद कर गं. हात जोडतो. तू कितीही वेळा विचारलंस तरी हेच सांगेन की माझं आणि मिस राधाचं असं काहीच नाही आहे. आम्ही फक्त एका कंपनीसाठी काम करतो. ती मला ज्युनियर आहे. एका डिपार्टमेंटचा मी बॉस आहे आणि ती त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे सारे मला सर म्हणतात. बस. त्या पलीकडे माझं कोणाशीही कसलंही नातं नाही आहे. अजून काही खुलासे हवे असतील तर सांग, तेही देईन. अति बोलून सुदीप बेलेकरला खोकला आला. घसा कोरडा झाला त्याचा. फ्रीज उघडून त्याने थंड पाण्याची बाटली काढली व तिथेच डायनिंग टेबलाजवळ बसला. ते पाहून संध्याने पटकन रिकामा ग्लास त्याच्या पुढ्यात ठेवला. नको, मी बाटलीनेच पाणी पितो, असं म्हणून त्याने सरळ बाटली तोंडाला लावली. संध्या हताश नजरेने त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यातली बुबुळं काही केल्यास स्थिर राहत नव्हती. सुदीपने एक वार तिच्याकडे पाहिलं आणि उठून किचनच्या बाहेर निघून गेला. त्याचं लक्ष गेले. किचनच्या दारात त्यांचा 6 वर्षांचा मुलगा सचित उभा होता. सकाळची डोळ्यावरची झोप पुरती उतरली नव्हती. घाबरून तिथेच पडद्याजवळ उभा राहून तो या दोघांचं भांडण ऐकत होता. सुदीपला त्याची दया आली. त्याने त्याला पटकन उचलून घेतले. प्रेमाने त्याचा पापा घेतला व त्याला घेऊन बेडरूममध्ये निघून गेला. आज रविवार होता. सुदीपने छान बेत केला होता. सकाळचा फक्त नाश्ता करून तिघांनी बाहेर पडायचं. सचितला कुठला तरी कार्टूनचा मूव्ही दाखवायचा किंवा गार्डनमध्ये घेऊन जायचे. मग थोडी शॉपिंग, नंतर जेवण आणि संध्याकाळी चौपाटीला चाटवर ताव मारून घरी यायचे. पण सगळ्यावर झाडू फिरला. संध्याने पुन्हा त्याच्या आणि राधाच्या संबंधाबद्दल विषय उकरून काढला आणि वादाला ठिणगी पडली. सारा मूड निघून गेला. सुदीप छोट्या सचितला घेऊन बेडरूममध्ये गेला आणि संध्याचे डोळे नव्याने भरून आले. विश्वास ठेवावा तर कोणावर आणि कोणावर नाही अशा संभ्रमावस्थेत ती होती. मागच्या महिन्यातच तिचे वडील वारले. ती एकुलती एक असल्यामुळे तिची आई एकाकी झाली. पतीच्या असं अचानक जाण्यामुळे ती शॉकमध्ये होती. ते वय त्यांचे जाण्याचे नव्हतेच. नुकतेच 63 पूर्ण झाले होते त्यांना. पण 25च्या मुलाला लाजवतील असा फिटनेस होता त्यांचा. सुदीप तर त्यांचा फॅन होता. त्यांचा वाढदिवस सुदीपनेच सारी अरेंजमेंट करून धूमधडाक्यात साजरा केला होता. अर्थात घरातलीच लोकं होती ती. तो, छोटा सचेत, संध्या आणि तिचे आई बाबा व तिच्या बाबांचे 1-2 जवळचे खास मित्र म्हात्रे काका आणि भावसार काका यांना सरप्राईजली सुदीपने आमंत्रण करून बोलावले होते. जावयाच्या या प्रेमाच्या वर्षावाने देसाई कुटुंब भारावून गेले. मुलापेक्षाही उजवा जावई मिळाला याचा कोण अभिमान होता त्या दोघांना. आणि बाबांनी त्यांच्या वाढदिवशी ती असामान्य गोष्ट केली. एकुलती एक लेक संध्या तिच्या हातात त्यांनी तो जाडजूड फोल्डर ठेवला. हे काय बाबा? न समजून संध्याने विचारले. तूच उघड आणि बघ ना, बाबा आईकडे हसत बोलले. संध्याने तो फोल्डर उघडला. आतमध्ये खूप सारे स्टॅम्पिंग केलेले पेपर्स होते. तिने ते पेपर्स काळजीपूर्वक वाचले आणि वाचता गणित डोळे मोठे होत होते. तिने वर सगळे पेपर्स पाहिले आणि डोळे भरून आले. सुदीपने ते फोल्डर हातात घेतला व बघितलं. त्यालाही आश्चर्य वाटले. कारण बाबांनी त्यांची सारी इस्टेट, गावाकडची जमीन, घर, हे राहतं घर, बँक बॅलन्स, शेअर्स, सारं काही संध्या आणि सुदीपच्या नावावर केले होते. बाबा, हे काय आहे आणि याची काय आवश्यकता आहे? मला अजिबात आवडलं नाही, सुदीप नाराज होत बोलला. काय आवडलं नाही सुदीप? आईने विचारले.
आई, सारी प्रॉपर्टी आमच्या नावावर बाबांनी केले. याची काय गरज आहे आत्ताच? बाबा, तुम्हाला खूप वर्षे जगायचे आहे आमच्यासाठी, सचितसाठी. हे वय मृत्यूपत्र करायचे आहे का? बाबा, या वयात माझे आदर्श आहेत. त्यांना पाहून मी फिट राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे असं, तेही आजच्या या छान दिवशी. मला मनापासून नाही आवडलं आई. बरं, संध्याच्या नावावर ठीक आहे, ती तुमची मुलगी आहे. पण माझं नाव टाकायची काय गरज होती? सुदीपचा कंठ दाटून आला. त्याला पुढे बोलवेना. बाळा, तुझा हाच चांगुलपणा आम्हाला भावतो बघ. म्हणून तर तुला मुलापेक्षाही मी जास्त मानतो. आणि हे विलचं म्हणत असशील तर ते आज न उद्या करायचेच होते. मग आज का नाही? असं समजा की हे माझ्याकडून रिटर्न गिफ्ट तुम्हा दोघांना. बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलले. संध्या आणि सुदीप भारावल्यागत बाबांचे शब्द ऐकत होते. बाबांच्या या निर्णयाचे त्यांच्या दोन्ही मित्रांनीही स्वागत केले. बाबा, तुमचा निर्णय झाला आता. आता आमचंही ऐका. हे विल तुमच्याकडेच राहू दे, आमच्याकडे नको आहे. काय गं, संध्या बरोबर ना? सुदीपने विचारले. हो, एकदम बरोबर. संध्याने सुदीपला दुजोरा दिला. बाबांनी एवढं त्यांचं ऐकलं, मग हसत गप्पा करत बाबांचा वाढदिवस संपन्न झाला. संध्याला 1 महिन्यापूर्वीचा हा घडलेला प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर घडतोय असं वाटत होतं. तिचे डोळे भरून आले. बाबांच्या अशा अचानक जाण्याने तिच्या आणि तिच्या आईच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. मॅसिव्ह हार्ट अटॅकने बाबा गेले. तिला खरंच वाटत नव्हते. तिला एक प्रसंग आठवला. एकदा सुदीपची पॅन्ट धुवायला टाकताना तिला खिशात एक लाल रंगाची कोरी लिपस्टिक सापडली. तिने त्याला विचारले तर तुझ्यासाठी गिफ्ट आणले म्हणून सांगितले होते. एकदा चक्क टिफिनच्या बॅगमध्ये लेडीज रुमाल मिळाला तर तो ऑफिसमधल्या विकासचा आहे असे सांगितले. विकासला त्याच्या बायकोसाठी रुमाल खरेदी करायचे होते, तेव्हा मापासाठी घेऊन आला होता आणि चुकून तो माझ्या बॅगेमध्ये आला असेल, सुदीपने सांगितले होते. पण एकदा दोनदा असं होऊ शकतं. सारखं झाले तर कसं कोण गप्प बसणार? एकदा सचितला आईबाबांकडे ठेवलं होतं, तेव्हा संध्याने धीट करून विषय काढलाच. लिपस्टिक, तो रुमाल. सुदीपला पहिला विश्वास बसला नाही की संध्या त्याच्यावर संशय घेते. तिच्या मनाला खूप लागलं. तिच्यासमोरच त्याने ब्युटी केअर शॉपला फोन लावला आणि फोन स्पीकरवर टाकला. हॅलो, ब्युटी केअर शॉप? हॅलो, मी सुदीप बेलेकर बोलतोय. मला सांगा, मी 15 दिवसांपूर्वी तुमच्याकडे लिपस्टिक घ्यायला आलो होतो का? त्यांनी विचारले. नमस्कार सुधीर साहेब. अहो, आला होता ना. वहिनीसाठी घेतली आहे लिपस्टिक. नाही आवडला का तो शेड त्यांना? काही हरकत नाही, तुम्ही कधीही येऊन बदलून घ्या. आणि संध्या वहिनींना नमस्कार सांगा माझा. शॉपवाला असं बोलत असताना सुदीपने संध्याकडे पाहिलं. तिची नजर खाली झुकली. त्याची काही गरज नाही पडणार. तिला शेड आवडले. अच्छा, ठेवतो. त्याने फोन कट केला. मग सुदीपने लगेच दुसरा कॉल विकासला लावला. हॅलो सर, गुड इव्हनिंग, तो म्हणाला. विकास, तुझ्या बायकोला घेतलेस का नवीन रुमाल? सुदीपने विचारले. हो सर, घेतले ना. चांगले 1 डझन घेतले. पण सर, का विचारता आहात? वहिनींनासुद्धा हवेत का? सांगा मला, मी आणून देईन, विकास बोलला. हो, नक्की सांगतो, सुदीपने बोलून फोन कट केला. राधा, आय लव्ह यू. राधा, आय मिस यू. असं लिहिलेला कागद मिळाला तुला माझ्या खिशात. त्याचंही स्पष्टीकरण देतो. आमच्या ऑफिसमधल्या विहंग बापटचं प्रेम बसले मिस राधावर. त्याने तिच्यासाठी ते लिहिलं होतं. पण मोठ्या साहेबांनी त्याला अचानक बोलावले, त्यामुळे तो कागद इथे तिथे जाऊ नये म्हणून तो माझ्याकडे ठेवून गेला. त्याचं काम वाढलं आणि तो कागद माझ्याकडे तसाच राहिला. पुढे मीही विसरलो. हवं तर विहंगलाही फोन लावतो आणि त्याची प्रेम कहाणी स्वतःच्या कानांनीच ऐक. सुदीपने मोबाईल हातात घेतला. थांबा, संध्याने त्याचा हात पकडत म्हटले. सॉरी, खरंच चुकले मी, माफ करा मला. रडवेली होत ती म्हणाली. संध्या, सुखाचा संसार आहे ग आपला, काही कमी नाही आहे. आईबाबांची कमतरता होती, तीही तुझ्या आईबाबांनी भरून काढली. सोन्यासारखा गोजीरवाणा मुलगा आहे आपल्याला. पैसा, गाडी सगळं आहे. मग मी असं काही करेन का वाटतं तुला? बाबा काय म्हणतात?
संसार 2 मजबूत चाकांवर चालतो. त्यातलं एक चाक कमजोर झालं की दुसरं चाक डगमगतं. आईबापांचा संसार इतकी वर्षे सुखाचा का आहे सांग? कसं समजावू तुला? मला त्रास होतो याचा. कामात लक्ष लागत नाही मग माझं. तुला का अशी इन्सिक्युरिटी वाटते? कसला मानसिक ताण आहे का तुला? कशाची भीती वाटते का? हवं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. तू बोल. सुदीप प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. संध्याला खूप वाईट वाटले. हे संशयाचं भूत आपला संसार पोखरेल याची भीती वाटली. तिने सुदीपला गच्च मिठी मारली. मला माफ करा. खरंच मी चुकले हो. पुन्हा नाही असं होणार. संध्या अजून घट्ट बिलगत त्याला म्हणत होती. सुदीप प्रेमाने तिला थोपटत शांत करत होता. तिला तिचा संसार, नवरा आणि मुलगा प्रिय होते. स्वतःला ती सारखं बजावत होती. उगाच संशय घेऊ नकोस. शांत रहा, शांत रहा. संध्या आता भूतकाळातून वास्तवात आली. तिला समजत होते, दिसत होते, सुदीप काहीही चुकीचं वागत नव्हते. पण मनुष्याला एक दैवी देणगी लाभलेली असते. ती त्याचा आतला आवाज, त्याचं सुप्त मन आणि त्यांच्यातून येणारी संप्रेरकं ही खरी असतातच. काही केल्या संध्याच्या मनाची घालमेल कमी होत नव्हती. तो रविवार घरातच गेला. नाही म्हणायला संध्याकाळी सुदीप सचेतला फिरायला घेऊन बाहेर गेला. क्रमश कशी वाटते नवीन कथा नक्की सांगायला विसरू नका. कथेचे सारे हक्क सुरक्षित. कथा लिखित व आवाज तुमचीच प्राची सोळे. लोभ असावा. कथेला लाईक करा आणि जमल्यास हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.